नमस्कार, मी कल्पनाच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथी, आलू आणि कोबीची भाजी। तर आज मेथी आणली आहे मार्केटमधून। ती छान स्वच्छ धुवून घेतली आहे, छान स्वच्छ निवडून धुवून घेतली आणि 1-2 कांदे आणि 2 टमाटर, थोडी कोबी, 1 आलू कापून घेतला आहे। 4-5 लसूण कळ्या पण घेतल्या आहे। कढई ठेवली आहे गॅसवर। आता तेल टाकायचं, त्याच्यामध्ये तेल गरम होऊ द्यायचं आणि आता तिखट मीठ काढून घ्यायचं एक प्लेटमध्ये। 2 चम्मच तिखट घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळदी पावडर घेतला आहे, 1 चम्मच धनिया पावडर घेतला आहे, 1.5 चम्मच मीठ काढलेलं आहे। तर तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात मोहरी तडतडू द्यायची। अशी छान मोहरी तडतडली की परत कांदा टाकायचा। कांदा टाकून घ्यायचा, छान शिजू द्यायचा कांद्याला। आता मार्केटमध्ये छान मेथीची भाजी आली आहे। हिवाळा सुरू झालेला आहे, तर अशा हिरव्या पालेभाज्या हिवाळ्यात खूप छान पौष्टिक असते खायला। तर 1 पाव मेथीची जोडी छान निवडून धुवून घेतली आहे। तिखट मीठ टाकून घ्यायचं, चॉप केलेला लसूण टाकून घ्यायचा आणि छान तिखट मीठ होऊ द्यायचं। छान परतून घ्यायचं, तिखट मीठ तेलामध्ये छान होऊ द्यायचा। खूप छान लसूण कांद्याचा सुगंध पसरलेला आहे। आता त्याच्यात टमाटर घालून घ्यायचं। टमाटर पण छान शिजू द्यायचं आणि त्याच्यात कोबी, आलू टाकून घ्यायचे आणि आता मेथी पण टाकून घ्यायची। त्याच्यामध्ये कढईमध्ये मेथी पण टाकून घ्यायची। छान सुगंध पसरलेला आहे भाजीचा, खूप छान भाजी बनते। भाजी आता प्लेट झाकून मंद आचेवर शिजून घेतली आहे। छान आता परतून घ्यायची पुन्हा आणि आता भाजी बनून तयार झालेली आहे। तर बघू शकता, ही भाजी अशी बनून तयार झालेली आहे। खूप छान टेस्टी भाजी बनते। तुम्ही अशी माझ्या पद्धतीने एकदा अशी भाजी बनवून बघा आणि मला कॉमेंटमध्ये कळवा की कशी भाजी बनली ती। खूप छान टेस्टी बनते, आमच्या घरी ते खूप आवडीने खातात। तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि मला सांगा की कशी बनली ते। अशी भाजी बनून तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही, खूप छान झाली।